परिस स्पर्श या डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या पुस्तकातील परिसाहूनही थोर हे व्यक्तिचित्र आपल्या समोर सादर करीत आहे. अभिवाचन केलेलं आहे खुद्द डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी. परिसाहूनही थोर. काही लोक जन्मतःच विलक्षण भाग्यवान असतात. त्यांच्या मनात जे असतं ते त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहतं. मी काही एवढा भाग्यवान नाही. माझा जन्म जरी सधन कुटुंबात झाला असला तरीही मी इतका भाग्यवान नक्कीच नाही. तरीही दोन बाबतीत मात्र मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझे वडील कैलासवासी दादा उर्फ गणेश केशव श्रोत्री यांचा मुलगा म्हणून जन्माला येणं हे निश्चितच अतिशय भाग्याचं द्योतक आहे. तसंच कैलासवासी डॉक्टर सौ अपर्णा श्रोत्री ही माझी पत्नी म्हणून माझ्या जीवनात येणं हे देखील फार मोठं भाग्य होतं माझं. माझी आई आणि आजोबा कैलासवासी दादा भट यांच्या संस्कारांमुळे असावं कदाचित, पण मला बुद्धिमत्तेविषयी विलक्षण आकर्षण होतं, आदर होता. त्यामुळे आमच्या SSCच्या निकालाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात मुलींच्यात पहिली आणि एकूणात 8वी आलेल्या मुलीचं वर्तमानपत्रात छायाचित्र पाहिलं आणि उगीच असं मनात येऊन गेलं की या मुलीशी आपली कधी ओळख होईल का. आणि चक्क वैद्यकीय महाविद्यालयात ती रजनी देशपांडे माझ्या वर्गात होती. तिला मी प्रत्यक्ष पाहिलं. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेताना ती माझी सहाध्यायी होती. तर नंतर आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन माझी पत्नी होऊन अपर्णा म्हणून ती माझ्या जीवनात आली. या बाबतीत मी खरंच खूपच भाग्यवान होतो. श्रोत्री घराण्याची सून म्हणून तिने घरात पाऊल टाकलं त्यावेळी ती पुण्याच्या बैजी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षिका होती. तिला खूप मान होता. तरीही तो मान तिने कधीही घरात आणला नाही. महाविद्यालय सुटल्यावर घरी येताना जणू ती आपलं वैद्यकीय शिक्षकेचं व्यक्तिमत्व तिथल्याच तिजोरीत बंद करून येत असे आणि घरात पाऊल टाकल्या टाकल्या पाय धुवून ती माझी आई आणि थोरल्या बहिणी यांच्या मदतीला घरातील धाकटी सून म्हणून स्वयंपाकघरात शिरत असे. अगदी हसतमुखाने आणि स्वखुशीने. सर्वांची जेवणं उरकली, अन्नाची झाकपाक झाली की मग ती माडीवर आमच्या खोलीत येऊन अभ्यास करीत असे. अपर्णा आमच्या घरातली धाकटी सून होती. तथापि यथावकाश माझ्या मोठ्या बहिणी धनुर्वाताचं निमित्त होऊन त्यांची 1 वर्षाची लेक आमच्या पदरात घालून स्वर्गवासी झाल्या आणि अपर्णावर घराच्या मोठ्या सुनेची जबाबदारी येऊन पडली. तिने ती मोठ्या समर्थपणे सांभाळली. अर्थात कालांतराने मी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने शेजारच्याच प्लॉटमध्ये माझं रुग्णालय आणि निवास बांधून तिथं स्थलांतरित झालो. तरीही अपर्णाने कधी सासू सासऱ्यांचा मान आणि दीर नंदेचं पान यात कुचराई केली नाही. किंबहुना ती श्रोत्री घराण्याची लेकच होऊन राहिली. अपर्णा विज्ञाननिष्ठ व्यावहारिक होती तरीही तितकीच ती श्रद्धाळू पण होती. श्री नृसिंह सरस्वती तिचे सद्गुरू होते. अखेरपर्यंत त्यांचं छायाचित्र तिच्या उशाशी तिने ठेवलेलं होतं. माझ्या वडिलांच्या घरात आणि पर्यायाने थोरल्या भावाच्या घरात गौरी गणपती बसत असत. कालांतराने माझ्या थोरल्या भावाची द्वितीय पत्नी दुर्दैवी अपघातात वारल्यावर त्या घराची सगळीच जबाबदारी माझ्या वृद्ध आईवर येऊन पडली. तिच्याच्याने एवढं सगळं होईना. अपर्णा श्रीकांत गणपती बसवतो आणि त्याचं सगळं करतो. आता इरा गेल्यामुळे गौरीचं मलाच करायला लागणार. माझ्याच्याने आता या वयात हे होईल का नाही कोण जाणे. आपल्या सासूबाईंचा रोख ओळखून तत्क्षणी अपर्णाने आमच्या घरात गौरी बसवण्याची आणि पूजण्याची जबाबदारी घेतली. स्वतःचं शेवटचं दुखणं सुरू होईपर्यंत तिने जवळजवळ 25-26 वर्ष ही जबाबदारी सांभाळली. ससूनला कितीही लवकर किंवा अवेळ जायला लागलं तरी तिने या कर्मात कधीच खंड पडू दिला नाही की हयगय केली नाही. अखेरीस स्वतःच दुर्धर दुखणं सुरू झाल्यावर मग मात्र तिने आपल्या शारीरिक मर्यादा ओळखून ही जबाबदारी माझ्या मोठ्या भावाच्या सुनेच्या हाती सुपूर्द केली. वास्तविक MD झाल्यावर सरकारी बॉन्ड असल्यामुळे आम्हाला सरकारी नोकरी करणं प्राप्त होतं.
आम्ही दोघंही पहिल्या 2 क्रमांकावर असल्याने आम्हाला हवी ती नोकरी मिळू शकत होती. तथापि नेमकं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रीरोग आणि प्रसूती या विभागात एकही जागा उपलब्ध नव्हती. मला खाजगी व्यवसायच करायचा असल्यामुळे MD करताना साठवलेले 5,000 रुपये भरून मी माझी नोकरी करून घेतली. तर अपर्णाने म्हणजे त्यावेळेच्या रजनीने बायोकेमिस्ट्रीत नोकरी पत्करली. तिने या विभागात डॉक्टर DB देसाई यांच्या हाताखाली 1च वर्ष जरी काम केलं तरी त्या अनुभवाने संशोधन कसं करावं या बाबतीत तिला खूप परिपक्वता आली. यथावकाश तिने लिहिलेले 60 संशोधन निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समधनं प्रसिद्ध सुद्धा झाले. त्यानंतरची पुढची 2 वर्ष तिने रोगप्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्र विभागात सोशल ऑब्स्टेटिक्स मध्ये नोकरी केली. या अनुभवाने तिचा सामाजिक दृष्टिकोन विकसित झाला आणि आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत तिने समाजासाठी समर्पित कार्य सुरू ठेवलं. डॉक्टर आशा प्रतिनिधी हिच्याबरोबर तिने जागतिक आरोग्य संघटना ICMR वगैरे मान्यवर संस्थांचे काही समाजसेवी प्रकल्प देखील राबवले. तिथून पुढे स्त्रीरोग आणि प्रसूती या विभागात आल्यानंतर मात्र तिची घोडदौड सर्वांना अचंब्यात टाकेल अशीच होती. तिथे देखील प्रत्येक माता किंवा रुग्ण यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातूनच पाहून त्यांना वैद्यकीय मदत दिली पाहिजे आणि प्रत्येक मातेला आदराने वागवलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असे. हेच तत्व तिने आपल्या समस्त विद्यार्थ्यांच्या मनावर शाश्वत बिंबवलं. सरत्या काळाबरोबर अपर्णा श्रोत्री वैद्यकीय महाविद्यालयातील मान्यवर श्रोत्री मॅडम झाल्या. विद्यार्थ्यांच्या विलक्षण लोकप्रिय शिक्षिका झाल्या तरीही तिने घराकडे दुर्लक्ष कधीच होऊ दिलं नाही. घरात आलेली ही सून सगळ्यांच्या गळ्यातला कंठा बनून राहिली. आपलं जीवन आपल्या जबाबदाऱ्यांनुसार विविध दालनात कसं विभागावं ही कला खरोखरीच अपर्णाकडून शिकण्यासारखी आहे. अर्थातच याला अपवाद होतो मी. किती विविध भूमिका होत्या माझ्या. मी तिच्या सासू सासऱ्यांचा मुलगा होतो, दीर नंदेरचा भाऊ होतो, तिचा हक्काचा नवरा आणि प्रियकर होतो, जीवाभावाचा मित्र होतो आणि त्याचबरोबर एक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर होतो. प्रसंगानुरूप ती माझ्याशी वागण्याची भूमिका घेत असे. जे नवीन ज्ञान असेल ते आत्मसात करायची विलक्षण पिपासा असायची तिला. सुरुवातीच्या काळात इंटरनेट नव्हतं, त्यावेळी विविध जर्नल्स आणि पुस्तकं यांचा अक्षरशः फडशा पडत असेल ती. त्यात काही अभिनव वैशिष्ट्यपूर्व असं वाचनात आलं की केव्हा एकदा ते मला समजून सांगतेय असं व्हायचं तिला. हो, मीच तिचा पहिला विद्यार्थी असायचो. ज्ञान हे वृद्धीसाठी असतं. त्याचा उपयोग तळागाळापर्यंत सेवा देण्यासाठी व्हायचा असेल तर ते सर्वांपर्यंत सहजी पोचलंच पाहिजे यावर अपर्णाचा ठाम विश्वास होता. कितीही कष्ट घेऊन गोळा केलेलं ज्ञान, त्याच्या नोट्स, स्लाइड्स असली शैक्षणिक साहित्य तिने कधीच स्वतःची वैयक्तिक मालमत्ता म्हणून लपवली नाही. जो जे मागेल त्याला ती असं साहित्य मुक्त हस्ते देऊन टाकत असे. त्या काळात मातेचं आरोग्य यथातथाच असे, तर माता मृत्यू आणि नवजात बालकांचे मृत्यू यांचं प्रमाण लक्षणीय होतं. ते कसं कमी करता येईल या विचाराने सतत पछाडलेल्या अपर्णाच्या हाती जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेला प्रसूतीचा आलेख आला आणि जणू तिला या समस्येची गुरुकिल्लीच मिळाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या जर्नलमध्ये प्रसूतीच्या आलेखाविषयी म्हणजे पॅटोग्राम विषयी वाचल्यावर आपल्या देशातील प्रसूतीमधील गुंतागुंती कमी करण्यासाठी हा आलेख निश्चितच उपयुक्त ठरेल असं तिच्या मनाने घेतलं. पहिल्यांदा तिने मलाच तो समजून सांगितला आणि मी माझ्या प्रसूतीगृहात त्याचा वापर करायला सुरुवात केली आणि त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम मला दिसून आला. तिने जसा मला तो समजून सांगितला तशीच त्याची अंमलबजावणी ससून रुग्णालयातही करायला सुरुवात केली आणि या आलेखाचा आपल्या देशात तिने पाय रोवला. प्रसूतीमधल्या अडथळ्यांचं लवकर निदान झालं आणि त्यावर वेळीच उपाययोजना केल्या तर माता आणि बालक यांच्या मृत्यूचंच प्रमाण कमी होतं असं नाही तर त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहतं असं लक्षात आल्यावर तिने राज्याच्या आरोग्य विभागाला संपूर्ण सहकार्य देऊन अगदी खेडोपाडी जाऊन तळागाळापर्यंत हे कौशल्य शिकवायला सुरुवात केली. त्यासाठी तिने मला देखील उद्युक्त करून यात सहभागी करून घेतलं. त्यासाठी पॅटोग्रामचं तत्व उपयुक्त ठरलं. अपर्णाने असं कोणतंही नवीन तंत्र अथवा ज्ञान आणलं
की तिला तिच्या विभाग प्रमुख डॉक्टर सुतारिया यांचा नेहमीच सक्रिय पाठिंबा असे. ससून रुग्णालयात असाच तिने सुरू केलेला उपक्रम म्हणजे सिझेरियन लेखाजोखा, म्हणजे सिझेरियनचा ऑडिट. कोणताही दूषित पूर्वग्रह न ठेवता केवळ शास्त्रीय विश्लेषणाच्या दृष्टीने सिझेरियन शस्त्रक्रियेच्या कारणांची मीमांसा. तिने सुरू केलेल्या या उपक्रमाला साहजिकच सुरुवातीला जरा विरोध झाला, परंतु काही काळातच त्याचं शास्त्रीय महत्व आणि उपयुक्तता लक्षात आल्यावर विरोध तर मावळलाच, उलट त्या सत्राची सगळे डॉक्टर उत्सुकतेने वाट पाहायला लागले. यथावकाश त्यातल्या काही डॉक्टरांनी ससूनच्या बाहेरही हा उपक्रम सुरू केला. त्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारख्या काही रुग्णालयात तर अपर्णाच्या निवृत्तीनंतर तिला त्यासाठी आवर्जून बोलवलं जात होतं. सुरक्षित प्रसूतीने पछाडलेल्या अपर्णाला मानवी शरीराच्या मर्यादा लक्षात आल्या. आपण सर्वत्र पोहोचू शकत नाही याची तिला जाणीव झाली. मात्र हे ज्ञान, हे कौशल्य सगळीकडे तर पोहोचलंच पाहिजे या ध्येयाने ती अगदी उद्युक्त झाली होती. त्यासाठी तिने राज्य आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना यात कुशल बनवून त्यांच्या मार्फत हे ज्ञान, हे कौशल्य तळागाळापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. त्यासाठी तिने पारदर्शिका तयार केल्या. या बाबतीत सुरुवातीला तेव्हाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर भातलवंडे यांनी तिची खूप मदत घेतली. मातृत्वाच्या सुरक्षिततेसाठी तिने ससून रुग्णालयातील तिच्या युनिट पासून ते प्रसूती विभाग, राज्य आरोग्य सेवा, ICMR, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि कित्येक इतर स्तरावर आपलं ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग करून दिला. वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक हे हस्तिदंती मनोऱ्यात बसलेले असतात असा सार्वजनिक आरोग्य सेवकात एक समज होता. अपर्णाने आपल्या वर्तणुकीने याला छेद दिला. हे हस्तिदंती मनोरे जमीनदोस्त करून टाकले. साहजिकच आरोग्य सेवा विभागात तिचा वावर आणि मान खूप वाढला. त्यानंतर ती अनेक संस्थांमध्ये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एथिक्स कमिटीची सभासद होती, तर काही संस्थांमध्ये एथिक्स कमिटीची चेअरपर्सन होती. युनिसेफ या संस्थेला असं लक्षात आलं की गर्भारपणाची परिणती आणखीन सुधारायची असेल तर गर्भारपणाच्या आधीपासून स्त्रियांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तत्कालीन सहसंचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी युनिसेफच्या डॉक्टर खनिंद्र भुयान यांना अपर्णाचं नाव सुचवलं. अपर्णाच्या हातात आणखी एक तंत्र मिळालं. त्यावर सखोल अभ्यास आणि विचार करून तिने त्यासाठी मार्गदर्शक तत्व बनवली. या तत्वांची संपूर्ण दक्षिण आशियामध्ये अंमलबजावणी केली जाते आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम दिसून येतोय. यावर तिने इतर काही सहकाऱ्यांबरोबर काही प्रबंध देखील लिहिलेले आहेत. आता तिला विविध देशात होणाऱ्या परिषदांमध्ये तिचे निबंध सादर करण्यासाठी आमंत्रण येऊ लागली. तिची कीर्ती आणि कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं. SSC ला बोर्डात मुलींच्यात पहिली, केंद्रात पहिली आणि एकूणात 8वी आल्यावर तिला करंडक आणि बरीच पारितोषिकं मिळाली होती. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. तिने लिहिलेले विविध निबंध आणि प्रबंध, विविध संस्थांसाठी केलेली माता बाल आरोग्याची कामं आणि त्यासाठी दिलेले सल्ले, कितीतरी विविध गोष्टी, यामुळे तिला सतत अनेक पारितोषिकं मिळतच राहिली. अगदी तिच्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षी तर POGSनी जीवन गौरव पारितोषिकाने म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड तिचा सत्कार केला. इतक्या उंचीवर पोहोचली तरी तिने आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे यत्किंचितही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आपले विद्यार्थी ज्ञानात आणि कौशल्यात आपल्यापेक्षा तसूभरही कमी राहू नयेत यासाठी ती सदैव दक्ष असे. तिने त्यांना केवळ कुशल स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती शास्त्रज्ञच बनवलं असं नाही, तर त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच बाबतीत परिपूर्ण करण्याच्या मार्गावर बोटाला धरून नेलं. त्यात पारदर्शिका बनवणं, निबंध प्रबंध लिहिणं, ते परिषदेत सादर करणं, अशा कितीतरी गोष्टी होत्या. कित्येकदा त्यासाठी विद्यार्थी दिवस रात्र याची पर्वा न करता घरी येत असत. अपर्णाही त्यांना तितक्याच उत्साहाने मार्गदर्शन करत असे. जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी शतश्लोकीत म्हटलंय, त्याचा मराठीमध्ये मी केलेला जो भावानुवाद आहे तो सांगतो. सद्गुरु हे तर सद्गुरु समान, त्याचे दृष्टांत नसे, परीस त्यांना डावे ते तर त्याच्याहूनही महान असे. लोहा लादे सुवर्णत्व, परीस परीन देई आपुला गुण, सद्गुरु आपल्या शिष्याला तर करीती आपुल्या समान. परीस आपल्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं बनवतो,
मात्र त्या सोन्याला परिसाची किमया करण्याचा गुण देत नाही, आपल्यासारखं बनवत नाही. सद्गुरू मात्र आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवतो. अपर्णाने देखील आपल्या समस्त विद्यार्थ्यांना आपल्यासारखंच परीस बनवण्याचा विडा उचलला होता. त्या दृष्टीने ती परिसापेक्षाही श्रेष्ठ होती, समर्पित सद्गुरू होती. तिने असंख्य परिसांची निर्मिती केली. त्यासाठी तिची युनिटमधली शिस्त सर्वांनाच जाणवत असे, पण ती कधी कोणाला जाचली नाही. आणि म्हणूनच तिच्या राऊंडच्या वेळेला तिच्या युनिटमध्ये नसलेले देखील केवळ ससूनचेच विद्यार्थी नव्हे तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थी देखील येत असत. तिने कधीच कोणालाच अटकाव केला नाही. तिला विद्यार्थ्यांच्या प्रति नितांत प्रेम होतं, अगदी स्वतःच्या मुलांइतकंच. आणि तिचे विद्यार्थी देखील तिच्या प्रेमाला, मायेला तितकाच प्रतिसाद देत असत. काही विद्यार्थ्यांनी तर तिच्या ऑफिसमध्ये जाऊन, तुम्ही आमचे अकॅडमिक मदर आहात, म्हणजे शैक्षणिक आई आहात, असं पत्र तिला दिलं होतं. किती धन्य वाटलं असेल तिला. किंबहुना तिचे यच्चावयावत विद्यार्थी, तिच्याकडून उपचार घेतलेल्या समस्त माता आणि कितीतरी इतर तिला आपल्या आईच्याच जागी मानत असत. त्यामुळे तिने जरी सुश्रुत आणि क्षितिज या दोनच मुलांना जन्म दिला असला तरी गांधारीला देखील लाज वाटावी इतक्या हजारो मुलांची ती आई होती. निवृत्तीनंतर इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सिन इनिशिएटिव्ह या संस्थेत तिने HIV वरील लशीच्या संशोधनात भाग घेतला. तिच्या संशोधकाच्या वृत्तीला आणखी एक कुरण मिळालं. अर्थात शैक्षणिक क्षेत्रात इतकी रमून जाणारी अपर्णा कलेच्या बाबतीत अगदीच औरंगजेब नव्हती. तिला संगीताची शालेय जीवनापासून आवड होती. पुण्यात येऊन वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्याच्या आधी ती सतार देखील वाजवत असे. तिचा आवाज अतिशय गोड आणि सुरेल होता. ये जिंदगी उसी की है हे अनारकली चित्रपटातलं गीत ती लता दिदींच्याच पट्टीत अगदी शेवटच्या अलविदापर्यंत सहजी गात असे. नंतर तिच्या अखेरच्या आजारपणात देखील ती कधी कधी आमच्या आभासी कॅरोके मध्ये सहभागी होऊन गात असे. रोज सकाळी उठल्यावर तिला भक्तिगीतं ऐकायला खूप आवडत होती. अशा या तपस्विनीला आपल्या आयुष्याची अखेरची 5 वर्ष मात्र विजांड कोशाच्या दुर्धर कर्करोगाचा सामना करायला लागला. हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. त्यात देखील त्या कर्करोगाच्या पेशी आपलं मूळ स्वरूप संपूर्णपणे गमावून बसलेल्या, म्हणजे हाय डिग्री अनॅप्लेसिया. त्यासाठी आम्ही आमच्या मुलासमानच असलेला तिचाच विद्यार्थी डॉक्टर गिरीश गोडबोले याचा सल्ला घेतला. तो आम्हाला कर्करोग तज्ञ डॉक्टर धनंजय केळकर यांच्याकडे घेऊन गेला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली, तर डॉक्टर सचिन हिंगमरे यांनी केमोथेरपीची जबाबदारी उचलली. हे दोघेही तिचेच विद्यार्थी होते. पहिल्या काही केमोथेरपी नंतर तिने डॉक्टर हिंगमरे यांना विचारलं, मला अजून 2 वर्ष आयुष्य द्याल का? काही महत्वाची कामं पूर्णत्वाला न्यायची आहेत. कर्मयोगी आणखी कोणाला म्हणावं. शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर केमोथेरपी देखील चालू होती. औषधांना लगेच प्रतिसाद मिळाला. पहिले 2 वर्ष तशी सुखाची गेली. परंतु स्वतःचं मूळ स्वरूप संपूर्णपणे गमावून बसलेल्या कर्करोगाच्या पेशींची कल्पना असल्याने अपर्णाला आणि मलाही हे मृगजळ आहे याची पूर्ण कल्पना होती. 3ऱ्या वर्षांपासून त्या पेशींनी आपला अधिकाधिक प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जोपर्यंत औषधं चालू असत तोपर्यंत चांगला प्रतिसाद मिळायचा. मात्र औषधं थांबवताच पुन्हा कर्करोगाच्या पेशी वाढायला लागायच्या. तिच्या CA 125 ची पातळी वाढायला सुरुवात व्हायची. यमदूत सर्वतोपरी भेडसावत होते. आता केव्हाही तिच्या आतड्यात ऑब्स्ट्रक्शन होऊ शकेल याची आम्हाला दोघांनाही कल्पना आली होती. मला स्वतःला 3 वेळेला आतड्यांचं ऑब्स्ट्रक्शन झालेलं असल्यामुळे त्याच्या वेदना काय असतात याची मला पुरेपूर जाणीव होती. कशी सहन करणार त्या वेदना अपर्णा? विचारानेच माझा जीव कासावीस व्हायचा. अर्थात तिच्या समोर मी कायमच मोठ्या धैर्याचा मुखवटा चढवूनच वावरत होतो. पण अंतर्यामी मात्र विलक्षण कातर झालो होतो. आणि अशाच एका एकांतात माझ्या भावना शब्दरूप घेऊन बाहेर पडल्या. वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा. वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा. जगता जीवन अद्वैताचे विसरूयात आपदा.
सोडिली माहेरची माया सासरी तू येऊनी, फुलविली तू प्रीत माझी हृदयाजवळ कवटाळुनी. दाटल्या मळभावरी तू फुलविलीस सुमने कितीदा, दाटल्या मळभावरी तू फुलविलीस सुमने कितीदा. वेदना तुझ्या देई मला, सुखी राही तू सदा. फुलविली तू बाग संसारात माझ्या आगळी, फुलविली तू बाग संसारात माझ्या आगळी. दरवळोनी गंधास धुंदी पसरली किती वेगळी. पुष्प आपुली फुलून आली, पुष्प आपुली फुलून आली. मोद देती सर्वदा, वेदना तुझ्या देई मला, सुखी राही तू सदा. एक एक पाकळी फुलविताना, एक एक पाकळी फुलविताना. भोग होते कष्टदा, हसुनी तरी आनंदिली तू, पाहुने या संपदा. संसार आपुला तू तयासी, होतीस शुभगे वरदा. वेदना तुझ्या देई मला, सुखी राही तू सदा. जगतास साऱ्या स्मितमुखे गे, झालीस तू ज्ञानदा. जगतास साऱ्या स्मितमुखे झालीस गे तू ज्ञानदा. निरामयाची क्लेशमुक्ती, झालीस तू आरोग्यदा. हसत राही सर्व काळी, हसत राही सर्व काळी. आहेस तू आशिषदा. वेदना तुझ्या देई मला, सुखी राही तू सदा. नशिबाने बराच काळ ऑब्स्ट्रक्शनची चाहूल लागली नाही. ती पहिली लागली ती 2024च्या मे महिन्यात. तेव्हा ती खूपच गंभीर झाली होती. किंबहुना आता ती यातून काही बाहेर पडत नाही अशी तिच्या सकट नुसती आमचीच नव्हे तर डॉक्टरांची सुद्धा खात्री झाली होती. पण तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं, हवं तर मी खायचं थांबवते, पण आता पुन्हा शस्त्रक्रिया करायची नाही. त्यावेळी डॉक्टर हिंगमिरे यांनी तुलनेने एक नवीनच औषध सुरू केलं आणि त्याचा परिणाम होऊन ती त्यातून बाहेर पडली. पण आता मात्र तिच्या सकट आम्ही सगळेच खचलो होतो. तरीही धीर न सोडता होतील ते सर्व प्रयत्न करतच होतो. डॉक्टर हिंगमेरे यांची साथ तर खरंच खूप मोलाची होती. मात्र तिलाच औषधं सोसेनाशी झाली. तिला औषधांची रिॲक्शन येऊ लागली. पुन्हा कर्करोग वाढायला लागला. तरीही मोठ्या धीराने ती या सगळ्याला सामोरे जात होती. या 5 वर्षात तिने 108 वेळेला केमोथेरपी घेतल्या. याही काळात ती विविध संस्थांच्या मीटिंग्सना हजर राहतच होती. आपला कर्मयोग करतच होती. सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष तर नंतर शारीरिक मर्यादेमुळे अशक्य झाल्यावर ती आभासी मीटिंगला उपस्थिती लावत होती. शेवटच्या 6 महिन्यात तिने सुरक्षित प्रसूतीची 5वी आवृत्ती अद्ययावत माहितीने लिहून पूर्ण केली. तर शेवटच्या 1.5 महिन्यात तिने कुटुंब नियोजन आणि वैद्यकीय गर्भपात या पुस्तकाची 5वी आवृत्ती पूर्ण केली. प्रकाशकांनी देखील काळाचं गांभीर्य ओळखून ही पुस्तकं त्वरित तिच्या हयातीतच प्रकाशित केली. सुदैवाने तिला शेवटच्या 1.5-2 महिन्यात म्हणाव्यात अशा खूप वेदना झाल्या नाहीत. एखाद्या वेळी दुखलं तरी ते 10 मिनिटात थांबायचं. हे युद्ध आपल्याला शेवटी हारायचंच आहे हे समजत असून देखील रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी मोठ्या त्वेषाने ती लढत होती. मातृत्वाची सेवा करतच होती. पण इथे शत्रू होता महाबलवान काळ. अखेर हार मानायचीच होती. मनाने ती त्यालाही तयार होती. बहुधा परमेश्वरानेच पृथ्वीवरील माता बाल आरोग्य सुधारायचं मनावर घेतलं असावं आणि त्यासाठी त्याला अपर्णा हवी असणार. अखेरीस तिने मृत्यूचंही स्वागत केलं, पण तेही एखाद्या वीरांगणेसारखं डोळ्यातून अश्रूचा थेंबही न ढाळता. आणि ती कर्मयोगिनी वीरांगना तिच्या संपर्कात आलेल्या समस्तांना आपला परिसगुण देऊन 10 डिसेंबर 2024च्या रात्री माझ्या डोळ्यासमोर माझ्याकडे नेत्र कटाक्ष टाकत आपल्या नश्वर नयनात निशिकांत आणि क्षितिज यांची छबी साठवत आम्हा सर्वांना दुःखाच्या अथांग महासागरात लोटून अनंताच्या प्रवासाला झेपावली. तिच्या पवित्र आत्म्याला सद्गती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.